मी लक्ष देऊन ऐका फक्त. 6 मुखाचा रुद्राक्ष, त्याचं नाव कार्तिकी आहे. आणि हा जो कार्तिकी आहे हा रुद्राक्ष मायबाप कार्तिकीच्या नावाने का पडला, तर कार्तिकी भगवान कार्तिकाला 6 मुख असल्या कारणाने कार्तिकीचं नाव असं पडलं. अंग स्वरूप आहे, अनंग आहे, प्रसिद्ध या ठिकाणी हा रुद्राक्ष आहे. आणि या रुद्राक्ष जो माणूस धारण करतो 6 मुखाचं, त्याचं दरिद्र हनन होतं, दरिद्रीचं हनन होतं. म्हणून या रुद्राक्षाची कमाल खूप सुंदर आहे. 7 मुखाचा रुद्राक्ष, त्याचं नाव आहे अनंत स्वरूप. काय नाव आहे? अनंत स्वरूप त्याचं नाव आहे. त्यानेही दरिद्रीचं हनन होत असतं. 8 मुखाचा रुद्राक्ष, त्याचं नाव आहे अष्टमूर्ती भैरव. काय नाव आहे? अष्टमूर्ती भैरव. अष्टमूर्ती भैरव जो नावाचा जो रुद्राक्ष आहे, त्याने धारण केल्यानंतर माणसाला आयु प्राप्त होते. मृत्यूच्या पश्चात त्या मनुष्याला शंकर भगवंताकडे जाण्याचा योगायोग येतो. 9 मुखाचा रुद्राक्ष काय करतो मायबाप ऐकून घ्या. 9 मुखाचा रुद्राक्ष, त्याचं नाव आहे भैरव. काय नाव आहे? भैरव. या रुद्राक्षाचा विशेष करून महेश्वरी दुर्गा माता पार्वती त्याला आपोआप प्रसन्न होते, ज्यांनी 9 मुखाचा रुद्राक्ष धारण केला. त्याचे लक्ष देऊन ऐका. 10 मुखाचा रुद्राक्ष काय करतो, तर 10 मुखाचा रुद्राक्ष ज्यांनी धारण केला त्याला विष्णू भगवान परमात्मा साक्षात भेट देतो. विष्णू भगवान परमात्मा साक्षात त्याला भेट देतात. लक्ष देऊन ऐका. 11 मुखाचा रुद्राक्ष, लक्ष देऊन ऐका. 11 मुखाचा रुद्राक्ष विजयी आहे. तुम्ही कुठलंही काम हातात घेतलं किंवा एखादं संकट आलं आणि संकटावर मात करण्याकरता जो रुद्राक्ष आहे तो 11 क्रमांकाचा आहे. तुम्ही कुठल्याही कामात विजयी व्हाल, यशस्वी व्हाल, असं सुंदर महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 12 मुखाचा रुद्राक्ष, किती मुखाचा? 12 मुखाचा रुद्राक्ष, त्याला केश प्रदेश म्हणतात. काय म्हणतात? केश प्रदेश. मस्तकावर धारण केल्यानंतर त्यांनी आदित्य विराजमान होतो, आपल्याला आदित्य पद प्राप्त होतं असं महाराज सांगतात. 13 मुखाचा रुद्राक्ष, किती मुखाचा? 13 मुखाचा रुद्राक्ष तुमच्या जीवनातली सगळी व्यस्तता, तुमच्या जीवनातलं सगळं दुःख दूर करतं. आणि शेवटचं रुद्राक्ष आहे 14 मुखाचा. शेवटचा रुद्राक्ष काय आहे? 14 मुखाचा. लक्ष देऊन ऐका. 14 मुखाचा रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याला विश्वस्वरूप भगवंताचं दर्शन होतं. म्हणून असे 14 प्रकारचे रुद्राक्ष या शिव महापुराण ग्रंथात सांगितलेले आहेत. आता लक्षात आली का सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात आली का कथा? किती मुखाचे रुद्राक्ष सांगितले मी? 14 प्रकारचे रुद्राक्ष आहेत. या 14 प्रकारच्या रुद्राक्षात सगळ्यात मोठा रुद्राक्ष, मोठा म्हणण्यापेक्षा विशेष करून सगळ्याच कामना पूर्ण करायच्या असेल, लक्ष देऊन ऐका, तर त्यांनी पंचमुखाचा रुद्राक्ष धारण करायचा. किती मुखाचा? किती म्हटलो मी? पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. आणि पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याचा मंत्र देतो, तो मंत्र म्हणायचा. लक्ष देऊन ऐका. मंत्र मावल्याव प्रत्येकाला येईल असं आहे, एकदम सोपा आहे. तसे 14ही रुद्राक्षाचे मंत्र आहेत, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. 14 रुद्राक्षाच्या मंत्राचं वर्णन करता करता अजून 2 तास याच्यातच जातील. म्हणून एक सुंदर असा मंत्र सांगतो. ओम ह्रीं नमः. काय म्हणायचं? ओम ह्रीं नमः असा हा मंत्र आहे पंचमुखी रुद्राक्षाचा. ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः, ओम ह्रीं नमः असा मंत्र आहे. तुम्हाला कोणी दिला नसेल पण मी देतो.